नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना. सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना मी दिवाळीच्या आणि आज भाऊबीजेच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सणासुदीने सुद्धा आपण वेळात वेळ काढून एवढा मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशामध्ये जे महायुतीचं सरकार चाललंय आणि ज्या प्रकारे आपल्या देश सध्या विकासाच्या मार्गावर लागला आहे, तर तेच सरकार महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे की जेणेकरून देशासोबत आपला महाराष्ट्र सुद्धा विकासाच्या दिशेने जाईल. आणि त्याच्यासाठी आम्ही जे आमचे जे महायुती आहे, महायुती हे एक आमचं कुटुंबासारखं आहे. मी एक महायुतीचाच घटक राहिलो आहे आतापर्यंत. आणि आमच्या कुटुंबांच्या जे श्रेष्ठी आहेत आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठ नेते आहेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला फोनवरती संवाद साधला आणि यांनी मला आग्रहाचे आदेश या ठिकाणी दिले की आपण महायुतीला पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माझा जो फॉर्म भरला होता इलेक्शनचा तो माघार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आणि त्यांचा जो संवाद झाला होता मी या ठिकाणी तो तुम्हाला एकदा ऐकू इच्छितो. नमस्कार, देवेंद्र बोलतोय. नमस्कार. आता आपल्याला सरकार आणायचं आहे. एक चांगली मेहनत केली, काम मोठं उभं केलं. आता आपलं सरकार आणायचं असल्यामुळे तुम्ही आता उमेदवारी परत घ्यावी आणि जरा संजयला समर्थन द्यावं. सगळ्यांनी मिळून संजयला निवडून आणा. भविष्यामध्ये तुमचं लक्ष ठेवून तुम्हाला मोठं करू, काळजी करू नका. नक्की मोठं. तर अशा प्रकारे आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला तसे सूचना दिल्या आणि त्यांचं सूचनेचं पालन करत त्यांच्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी देखील मला तशाच सूचना दिल्या होत्या की आपण महायुतीला आपण पाठिंबा दिला पाहिजे, महायुतीला काम केलं पाहिजे. आणि महायुतीचाच एक घटक समजून मी महायुतीचाच आता काम करणार आहे आणि माझा उमेदवारी अर्ज मी उद्या मागे घेईल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी जी सामाजिक बांधिलकी आहे उदगीर जळकोटच्या जनतेसोबत किंवा माझं जे विजन आहे आपल्या लातूर जिल्ह्यासोबत ते मला असं वाटतं की आमदार जरी झालो नसलो तरी सुद्धा मी माझ्या फाउंडेशन मार्फत किंवा माझे जे दुसरे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमार्फत माझं काम मी नेहमी चालू ठेवीन. माझी जी जनतेची सेवा करण्याची जी वृत्ती आहे ते मी तशीच चालू ठेवणार आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे कुठले माझ्यासोबत जे लोक राहिले होते ज्यांनी मला साथ दिली होती तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मला साथ दिल्यामुळे भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी खात्री घेईल. आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहीन. आणि मी अशीच अपेक्षा करेन आपल्या सर्व जनतेने की जनतेने आपल्या देशाचा विचार करून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा विचार करून महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आपली जनता बनवेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. मी माननीय बनसोडे साहेब यांना विनंती करतो आपले जिल्ह्याचे मंत्री महोदय की त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधा. मी सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या अतिशय महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते संभाजी भैया, माजी खासदार आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब, युवा नेते आदरणीय
विश्वजित भैया गायकवाड साहेब आणि सर्वच पदाधिकारी, सर्वप्रथम मी विश्वजित भैयांचं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे, केंद्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विकसित भारत करण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांना साथ देण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी, आपण त्या ठिकाणी उमेदवार राहावं याच्याकरता खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं होतं. आणि आता महायुतीचा निर्णय झाला आणि महायुतीला जागा त्या ठिकाणी महायुतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. आणि म्हणून मला पाठिंबा देण्याकरता, मला सहकार्य करण्याकरता आज त्यांनी स्वतःचा एवढा मोठा त्याग करून वरिष्ठ नेत्यांचे सन्मान राखेत आज उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी मनापासून महायुतीचा उमेदवार म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना त्यांच्यासुद्धा पुढील भविष्याच्या ज्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भैयाने जसं सांगितलं की राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांनीही माननीय विश्वजित गायकवाड साहेबांना स्वतः फोन केला, त्यांना बोलले की आपल्याला एक जागा फार महत्त्वाची जागा आहे आणि ते सगळे निवडून आल्या पाहिजे. ह्या भूमिकेतून त्यांना एक वेळेस नाही 2 वेळेस ते फोन केले, विनंती केली आणि विनंतीवरून त्यांचा सन्मान ठेवून आज विश्वजित गायकवाड साहेबांनी एवढा मोठा त्याग महायुतीच्या सरकार आणण्याकरता त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे न विसरण्याजोगी त्या ठिकाणी आहे. आणि नक्कीच त्यांची मदत मला त्या ठिकाणी मिळेल. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे जे पूर्ण लातूर जिल्ह्यातील असतील किंवा माझ्या मतदारसंघातील असतील, ज्या पद्धतीनं त्यांचा सन्मान राखण्याचं काम असेल किंवा भविष्यात त्यांना मदत करण्याचं काम असेल ते माझ्याकडून 100% त्या ठिकाणी होईल. आणि संभाजी भैया आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत, इथले सर्व नेते आहेत, तर त्यांच्या देखील सुद्धा मी सांगू इच्छितो की येणाऱ्या कुठल्याही निवडणुका स्थानिक स्वराज्य असतील किंवा आणखी कुठल्या निवडणुका असतील ते मी महायुती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल असं सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतो. आणि खरंच मी विश्वजित भैयाला त्यांचे मानावं तेवढे आभार कमीच आहेत, कारण त्यांनी खूप त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलेलं होतं. त्याची नक्कीच मदत मला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मिळेल आणि आपल्या विजय त्या ठिकाणी 100% होईल असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा मी मनापासून विश्वजित भैयांचं, खरं तर गायकवाड कुटुंबीय हे अनेक वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब आहे. संभाजी भैयांनी बोलल्याप्रमाणे एकदा सुनील गायकवाड साहेब खासदार झाले, पुन्हा त्यांनी उमेदवारी मागितली होती आणि नंतर तो वेगळा निर्णय त्या ठिकाणी झाला. पण भविष्यामध्ये नक्कीच त्यांना मोठी संधी मिळेल असं त्यांच्या नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांना वरिष्ठ पातळीवरती मोठी संधी मिळेल त्यावेळेस मी असेल, संभाजी भैया असतील, त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हाही शब्द या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि परत एकदा मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून मी विश्वजित भैयांचं एवढा मोठा त्याग करून मला पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेत आहेत त्याबद्दल मी आभार मानतो. आणि कुठलेही कोणी जाणीवपूर्वक विरोधक कुठलीही अफवा वगैरे पसरवतात, त्या कुठल्याही अफवेला कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा जनतेने त्या अफवेवर विश्वास ठेवू नका. एकदम क्लीनली विश्वजित भैयांनी महायुतीचं सरकार यावं ह्या हेतूकरता त्यांनी बघा ना त्यांच्या विचारातून ते कसं बोलले.
महायुतीचं सरकार यावं ह्या विचारातून हा मोठा त्याग त्या ठिकाणी करतायत. पण कुठल्याही अफवेवर कुणीही विश्वास ठेवू नये हे एवढंच या प्रसंगी नम्र सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. बिनशर्त पाठिंबा. मी फक्त तेच सांगितले काय आणि भाजप कार्यकर्ते सांगतो ना, संघाचा मान सन्मान 8 एवढीच ठेवलेत त्यांनी. मान सन्मान आणि त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता मी काटकशाने मी त्या ठिकाणी घेतो. किंवा एक पाऊल पुढे त्यांना मदत करण्याचं किंवा त्यांना मान सन्मान देण्याचं काम मी भविष्यात त्या ठिकाणी विश्वभेदात मी करेन हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. धन्यवाद.